हाय, मी सुवर्ण. आज मी बनवत आहे साबुदाणा खिचडी उपवासासाठी. तर सर्वप्रथम टाकलेले मी तूप, बटाटे घेतलेले चिरून, खिचडी हिरव्या मिरच्या चिरून घेतलेल्या आहेत. साबुदाणा त्यासाठी मी भिजायला घातला होता. पाहू शकताय कसं झालं, भिजून कसं छान झालं, मऊ झाला एकदम. साबुदाणा भिजायला घालतं, त्यात थोडंसं पाणी ठेवायचं वरती. साबुदाणा आता मी बटाटे टाकी द्यायचा, हिरव्या मिरच्या पण टाकते लगेच. छान परतून घ्यायचं आपल्याला छान. आता त्यात टाकायचं मीठ, चवीनुसार मीठ टाकायचं. चांगलं परतून घ्यायचे बटाटे तुपात. आता बटाटे परतलेले आहेत. परतले कसं करतो बटाटे असेल तर परतलेले बटाटे. आता मी त्याच्यात टाकते साबुदाणा. शेंगदाण्याचा कूट मी करून घेतला होता. शेंगदाणे सर्वप्रथम भाजले, नंतर कूट केला मिक्सरवरती. आता कूट पण टाकते. आता हे सर्व परतून घ्यायचं मस्त. आता खिचडी चांगली अशी परतून घ्यायची मस्त. माझ्या चॅनलला सबस्क्राईबर केलेलं नसलं तर कृपया सबस्क्राईब करा. मी अशीच नवीन नवीन रेसिपी व्हिडिओ घेऊन येईन. तुम्ही मला सपोर्ट करा. आणि व्हिडिओला लाईक करत जा. तुम्ही व्हिडिओ पाहता पण व्हिडिओला लाईकच करत नाही. कृपया व्हिडिओला लाईक करा. हो, आणि आमच्याकडे खिचडी झाल्याच्या नंतर पहिल्यांदा देवाला ठेवत्या, कारण उपवासाची खिचडी असते त्याच्यामुळे देवाला ठेवते. आता मी पण सर्वप्रथम देवाला निवड ठेवते, नंतर आम्ही गरम गरम खिचडी सर्वांना देते मी. चला,
आणि मी आज महाशिवरात्र आहे म्हणून आज मी ही महादेवाची पिंड काढलेली आहे. कशी वाटते ही पण सांगा कमेंट करून. आता हे सकाळचं निवत काढून घेते आणि हा प्रसाद देवाला अर्पण करते. पिंड कशी वाटली सांगा. आता खिचडी तयार झालेली आहे. आता मी ताटाने वाढली. ठीक आहे. तर नक्की रेसिपी कशी आवडली सांगा कमेंट करून. धन्यवाद.